राजकीय विषय जाता जाता बोलणारे काका आम्ही तुमच्यावर प्रचंड नाराज. इमानदारीनं तुम्ही विधानसभेमध्ये आमचं काम केलं. तुमचे जेवढे उपकार आमच्यावर असतील ते आम्ही तुम्हाला कधीही विसरू शकणार नाही. तुमचे उपकार आम्ही कदापि फेडू शकणार नाही का. परंतु राजकीय विषय आहे. तुम्ही तुमच्या नेतृत्वाला सांगितलं पाहिजे की आजच एका वर्तमानपत्रामध्ये आम्ही बातमी वाचली की आमच्या विरोधामध्ये रासपमध्ये जाणाऱ्या उमेदवाराला पुन्हा तुम्ही संमती देत असाल पक्षामध्ये आणि त्याला या ठिकाणी आमच्या विरोधावर काम करायला त्या ठिकाणी मजबूर करता. काका माझी प्रचंड तुमचा नाराजी आहे. तुम्ही माजी आमदार राहिलेले, तुम्ही लोकसभेचे शिवसेनेचे समन्वयक आहेत, तुम्ही विधानसभेला या ठिकाणी रात्रंदिवस माझ्यासाठी काम केलेले, ते तुम्ही रोखायला पाहिजे होतं. या मताचा निर्णय एकनाथ सॉरी व्यंकटराव तुम्ही सुद्धा आहे, जिल्हा प्रमुख आहे. तुम्हाला विचारल्याशिवाय कसं काय गोष्टी होतात. ही उदाहरण आहे जाहीर या लोकांमध्ये सांगतो. जाहीर परवाच्या सकाळी मी अजितदादांकडे गेलो होतो आणि अजितदादांकडे मी दिल्लीच्या विरोधात उभं राहिलेले वंचितचे उमेदवार आणि काही आमचे जुने सहकारी शिवसेनेचे सॉरी करा आणि राष्ट्रवादीचे ज्यांनी आम्ही आमच्यासोबत काम केलेले आम्ही त्यांना घेऊन गेलो होतो की दादा यांना आमच्या पक्षामध्ये आपल्याला घ्यायचंय. जिंतूरमध्ये आपलं संघटन कमी आहे, यांना आपल्याकडे यायचंय आणि आपण यांना घेऊया. दादानी काय बोलले असतील का अपेक्षा काय बोलले असतील. मेघनाला विचारलं का शपथ मेघनाला विचारलं का. मी त्यांना सांगितलं की त्यांची जिम्मेदारी माझी आहे. मी त्यांना बोलतो, त्यांना पटवतो, पण आपलं संघटन वाढलं पाहिजे, पण आपण त्यांना त्या ठिकाणी संधी दिली पाहिजे. दादा अशा पद्धतीचा विचार करतात की मेघनाला विचारलं का. तसं तुमच्या पक्षाच्या नेतृत्वाला विचारलं पाहिजे ना. तुम्हाला विचारलं का, विचारलं का, यांना घ्यायचं का नाही घ्यायचं. ही एक दुर्दैवी परिस्थिती काका आहे. निश्चित आपण आमची नाराजी तुमच्या पक्षाच्या नेतृत्वाकडे त्या ठिकाणी सांगावी. आम्ही सुद्धा अनेक लोक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये डॉक्टर यायला तयार आहेत. आज पाथरीतले आहेत, परभणीतले आहेत, पण काही आचारसंहिता आम्हाला दादांनी सांगितली की आमच्या तिघांच्या वतीनं ठरलेले आहे माहितीमध्ये. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, आदरणीय दादा आहेत की पक्षात जर एखाद्या नेत्याला घ्यायचं असेल तर तिघांची संमती असणं आवश्यक आहे. कोऑर्डिनेशन समितीमध्ये, समन्वय समितीमध्ये त्या प्रत्येक नावाची चर्चा झाली पाहिजे. कोणाला घ्यायचंय एकदा ग्रीन सिग्नल मिळालं तुम्ही घ्या. आम्ही काही कारणास्तव आमच्याकडे येणाऱ्या नेत्यांना थांबवलो आणि तुम्ही या ठिकाणी आमच्या विरोधात लढलेल्या लोकांना त्या ठिकाणी गेले आणि ते नेते ज्यांनी आजपर्यंत या जिल्ह्यामध्ये अनेक दिग्गज नेते होते, अनेक दिग्गज आहेत आजही आहे. बोर्डीकर साहेब आहेत, सुरेश वरपुडकर साहेब आहेत, आदरणीय बंडू जाधव आहेत, आदरणीय बाबाजी साहेब आहेत, आदरणीय अनेक लोक आहेत. कधी कोणावर टीका करत नाही. माझ्यासारख्या कार्यकर्त्याने एकनाथ अनेक टीका केल्या. चपट बंडूदादावर एवढ्या टीका केल्या. तुम्ही आता भाषण ऐकलं असेल वरपुडकरांवर टीका आम्ही त्या ठिकाणी केली. पण त्यांच्याकडून घेण्यासारखं एवढं की त्यांनी आजपर्यंत कधी माझ्या टीका केली नाही किंवा कुठल्या एखाद्या कार्यकर्त्यावर टीका केली नाही. परंतु हे कालचं पोट राष्ट्रपतीचे आणि अशा पद्धतीची टीका करायला रडायला काय रडल्यासारखं बोलायला काय धोका काय दिला मारले पाठीत खजीर खुर्चीला काय मारले. ते निवडणुकीतले विषय होते, निवडणुकीतले विषय होते. पण होऊन गेला होता हा इथं आता शिळ्याकडीला ऊस काढायचा नाही, आणायचा नाही किंवा जुने उकडे उकडायचं काम नाहीये. परंतु झालेली घटना काका तुम्ही त्या ठिकाणी सांगितली पाहिजे की त्यांनी अनेक आरोप माझ्यावर त्या ठिकाणी केले, अनेक केले. मी सहन केलं. मी त्याचं नाव तरी घेतलं का. तुम्ही रात्रंदिवस माझ्यासोबत होते, दादासाहेब होते, साहेब होते, अनिल भाऊ होते. आपण रात्रंदिवस प्रचार केला. कधी त्याचं नाव तरी काढलं. प्रत्येक भाषणात त्याने माझं नाव काढायचं. पाठीत खंजीर खुपशील. ऐसा किया, वैसा किया, यू किया. काय केलं तरी काय जाहीर बोललं पाहिजे ना. लोकांना कळायला पाहिजे ना आपण काय केलं. छत्रपती शिवाजी महाराज शपथ घेऊन सांगतो की आम्ही असा कसली कोणाला शब्द दिला नव्हता. आम्ही एवढं सांगितलं होतं ज्या वेळेस मी विधान परिषदेचा आमदार झालो. आमदार झाल्याच्या नंतर ज्यावेळेस माझा सत्कार या ठिकाणी झाला त्या सत्काराचं तुम्ही ऑडिओ क्लिप ऐका, व्हिडिओ क्लिप काढा, माझी भाषणं काढा. मी काय म्हणत होतो, जर महायुतीमध्ये कोणालाही उमेदवारी देऊ त्या व्यक्तीचं आपण सर्वांनी म्हणून प्रामाणिकपणानं काम केलं पाहिजे आणि त्याला या पातळीचा आमदार म्हणून निवडून आणलं पाहिजे. हे आमचा शब्द आहे. आम्ही असं म्हणलो नाही की तुम्ही उमेदवारी घ्या आम्ही तुम्हाला निवडून असं आम्ही कधी मानणार नाही. का जागाच कोणाला सुटणार होती मात्र त्या ठिकाणी होता. भारतीय जनता पक्ष जागा मागू लागली. ब्रॉड माइंड राजकारणी आहेत. आम्ही उच्च विचार करणारे माणसं, आम्ही उच्च शिक्षित माणसं आहे. बीएससी झालेला माणूस आहे.
जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने काम करायचं, मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने काम करायचं, हे आम्हाला या ठिकाणी करायचंय. आम्ही कोणाचे पाय ओढण्यासाठी या ठिकाणी बसलेलो नाही. आजही काका संधी होती माझ्याकडे, आजही ही संधी होती की त्यांना दिलेले डीपीसीची कामं तिथे आपण रद्द करू शकतो. आजही पण घाणेरडं राजकारण आपल्याला त्या ठिकाणी येत नाही. त्याला दिले, सोडून दिले, लकला त्याचं त्यानं करावं. पण आता मात्र इथून पुढं नको, बाद झालं. शिवसेने घेतलं, भगवा घाला, बाद झालं. आता इथून पुढे मात्र ते लाड तुमच्या माध्यमातून, तुमच्या नेतृत्वाच्या माध्यमातून त्याचा होता कामा नाही. अशा पद्धतीची हात जोडून नम्र विनंती काका, तुम्ही या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत, तुम्ही शिवसेनेचे नेते आहेत, तुम्ही तुम्हाला विनंती करतो की राष्ट्रपती होतं त्याला राष्ट्रपतीच राहू द्यायला पाहिजे होतं. त्याला मात्र इथं घेऊन विनाकारण आम्हाला या ठिकाणी संघर्ष करण्याची परिस्थिती तुम्ही विनाकारण माहितीमध्ये आणू नये. दिदी आपण या ठिकाणी राज्यमंत्री आहात, आपण या जिल्ह्याच्या नेते आहात. महायुतीमध्ये तुमच्या माध्यमातून कशा पद्धतीचं समन्वय होईल हे तुम्ही त्या ठिकाणी पुढाकार घेऊन करावं. जिंतूरमध्ये आम्ही काय करावं हे तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी सांगावं. पाथरीमध्ये तुम्ही काय करावं हे आम्हाला त्या ठिकाणी विचारावं. परभणीला काय करायचंय सर्वांनी मिळून त्या ठिकाणी आपण बसावं. गंगाखेडमध्ये काय करायचंय सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी बसावं. आणि ह्या समन्वय तुम्ही सर्वांनी आहात, तुम्ही नेते आहात, राज्यमंत्री आहात, या मंत्रिमंडळात आहात, तुम्ही त्या ठिकाणी पुढाकार घेऊन अशा पद्धतीचं तुम्ही सर्वांचं समन्वय त्या ठिकाणी तुम्ही करावं. आणि पाथरीमध्ये जे काही झालेले ते तुम्ही आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या कानावर माझ्या वतीने त्या ठिकाणी घालावं. सकाळी बातमी वाचल्यानंतर मी त्यांना फोन लावला होता, कारण परवा दिवशी जसं दादांनी म्हणले की मेघनाला विचारा, तसं आम्हाला काहीतरी अडचणी आल्यानंतर आम्ही थांबलो. आम्ही आमच्या पक्षाला विचारल्यानंतर मात्र फार मोठ्या पद्धतीची संघर्ष परिस्थिती निर्माण होऊ नये याची सुद्धा आम्ही त्या ठिकाणी काळजी करतो. त्यांना घेतले काका, आता फक्त घेण्यापुरतं राहू द्या, विनाकारण आता त्याला खतपाणी घालण्याचं काम त्या ठिकाणी तुम्ही कोणीही त्या ठिकाणी करू नये. मी पत्र दिलेलं आहे मुख्यमंत्र्यांकडे, मी पत्र दिलेले एकनाथ शिंदे साहेबांकडे की या अशा नालायकाला आता तुम्ही थारा देऊ नका, यांना तिथं थांबवा. ते तुमचा मान ठेवत नाही, ते तुमचा मान सन्मान ठेवत नाही. आणि त्यांचा तुम्ही त्या ठिकाणी पुन्हा पक्षप्रवेश देता, हे कुठेतरी आता चुकीचं आहे. पैशाचा माज आणि पैशाचा जे काही घमंड आहे ना, ते आमच्यासारख्या गोष्टी तुम्ही काढून नका. आम्ही तर इतके पाहते, आमचं नातं कोणीच करू नये. आणि डॉक्टर साहेब तुम्हाला पातळीमध्ये माहितीच्या वतीने मी तुम्हाला शब्द देतो, येणारी नगरपालिका आपण पूर्ण ताकदीनं लढणार, पूर्ण ताकदीनं लढणार. त्याच्यामध्ये जितका पैशाचा घमंड आहे, जितका पैशाचा जोड आहे त्याला लावू द्या. त्याच्या रुपयाला 2 रुपये 2 लाख जितका जोड आहे ना त्याला तितका जोड लावू द्या. त्याची नाही जिरवली त्या ही कशामुळे काकांनी बोलतोय, आमच्या मनामध्ये खतखत आहे. आम्ही सांगतो दिदी, मला पक्षानं या ठिकाणी सांगितलं होतं की तुम्ही आम्ही 6 महिने फिरलो. तुम्हाला भारतीय जनता पक्षाला सांगितलं होतं तुम्ही करून आले, साहेब करून आले, आपलं कोऑर्डिनेशन चांगलं होतं, जागा राष्ट्रवादीला सोडणार हे निश्चित झालं होतं. पुन्हा वरून ठरलं ही जागा राष्ट्रवादी. आम्ही असंच केलं का? आम्ही असंच अपक्ष राहिलो का? आम्ही घेतली काय का त्या पक्षाची उमेदवारी? पक्षानं सांगितलं आम्ही शांत होतो, प्रामाणिक काम केलं. आणि काम केल्यानंतर आम्हाला किती ट्रोल झालो, आमच्या डीएनए पर्यंत काही लोक गेले, तरी आम्ही सहन केलं. इतकं प्रामाणिक आम्ही पक्षाच्या नेत्यासाठी काम करतो. विधानसभेला ज्यावेळेस जागा राष्ट्रवादीला सुटली त्यावेळेस तुम्ही एकनाथ शिंदेचे फोटो काढता, कळं लावता, बॅनर फाडता, निवडणूक झाली लगेच पुन्हा लावता. ही काय धंदा आहे? हे काय धंदा आहे? तुम्ही त्याला पक्षाची घेता काका? अध्यक्ष समारोहामध्ये उत्तर द्यायचं, घ्यायला नव्हतं पाहिजे सध्या माणसाला. आम्हाला वेदना झाल्यात काय काय नाही. तुम्ही तुमच्या पक्षावर, तुमच्या नेत्यावर तुमची निष्ठा आहे, प्रेम आहे, त्यांचा जो आदेश आहे ते तुम्ही मानला पाहिजे. आणि गुपचूप त्या ठिकाणी राहून तुम्ही माहितीचं काम केलं पाहिजे. या मताचा मी बोलायला निवडून होतं, लोक म्हणजे माहिती केलं तिकडून बोलल्यावर आपण बोललो ना, वेळ निघून गेली आहे. त्या नालायकांना काय बोललं ते बोलू द्या, ते बोलून जोडून घ्यायला द्या. हे आम्हाला टोचलंय, आम्हाला लागलंय, म्हणून आम्ही या गोष्टी या ठिकाणी बोलतोय. काका तुमच्या नेत्यावरून या ठिकाणी
बोललं पाहिजे आणि अशा लोकांना खतपाणी घालता कामा नये. त्यांना ज्या ठिकाणी रोखलं पाहिजे त्यांना तिथं पावन केलं पाहिजे आणि त्यांचं जे काही त्यांना मिळणारी ताकद आहे ते त्या ठिकाणी तुम्ही रोखली पाहिजे. मला मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय की पाथरी विधानसभा मतदारसंघामध्ये तुमच्या मनाच्या विरोधात काही होणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.